अरे ओंकार, बरं झालं तुला शहरातली पोरगी केली नाही, खेड्यातली केली ती. खेड्यातली पोरगी संस्कारी असत्या. होय होय आहे, बरोबर आहे तुझं. बघतेस ना शहरातल्या पोरी सासूचं ऐकत नाहीत, नवऱ्याचं ऐकत नाहीत, सासऱ्याचं ऐकत नाहीत, नुसतं दिवसभर मोबाईल घेऊन बसतात. ए ढोसरे, ए बाई तू घे की, तुला काही वेगळं सांगू काय? ए पगार किती आहे तुला? 10 लाख रुपये. फक्त तुला माझा खर्च किती आहे माहित आहे काय? आणि तुम्ही सासूबाई सगळं घरातलं काम करतायसा ना व? का बसून नुसता हदडायला येते तुम्हाला? जमणार नाही मला काय काम करायला, आत्ताच सांगून ठेवतो. ओंकार, मला पोरगी कुठे तर संस्कारी वाटलेली रे, अशी असेल अशी वाटली नव्हती. काय तिचं वागणं, काय ते बोलणं. हरारारारारारा. ए काय पुटपुटायलायसा? मला बघायला आलाय ना काय? माझं थोबाड बघा, जमतंय का बघा, नाहीतर फुटायत ना. अशी का करले येण्यासारखी हे? अहो सासूबाई, आजींच्या डोक्यावरच्या गोळ्या खायला मी त्यांना सांगितलेल्या, बहुतेक त्यांनी पूर्ण बाटलीच संपवली आहे. तू तर ना सगळं तोडायला बसल्यास, ठीकच ना. हो ओंकार, अहो थांबा. अहो माझी बहीण लहान आहे, खूप सुंदर आहे, तिचा नंबर देऊ काय? नंदेचं तर तुटलं, बहिणीचं तर जुळतंय.